यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती करावी आणि शेतीला जोडधंद्याची जोड द्यावी। याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। आश्वासन देणारी कम्प्युटर प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। याचा आपण टूरमध्ये खूप चांगला उपयोग केलेला आहे। ते म्हणजे सगळ्यांना त्याची बाय एक्सेप्टेबिलिटी झालेली आहे आणि त्याचा लाभ सगळे लोक घेतात। आता आपण फळबाग लागवडचं काम हाती घेतलेला, त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स येतोय। तुती लागवडचं काम आहे, त्यामध्ये भी खूप शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स येतोय। उमरखेड महाराष्ट्र बेल्टमध्ये आता जे शुगर केनचं काम आहे ते किती चांगलं आहे, ते सगळ्यांसाठी प्रेरणाचा एक स्रोत आहे। सोबत आपल्याकडे हळद लागवडचं खूप चांगला म्हणजे उपज त्याचा डेव्हलप होतात। म्हणजे आपण म्हणजे फक्त सोयाबीन कापूस पर्यंत नाही लिमिटेड राहता, आपण इतर गोष्टी पण एक्सप्लोर करत आहे। थोडक्यात शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीचा वापर करून आपलं उत्पन्न वाढवावं यावर जिल्हाधिकारी यांनी भर दिला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत होईल।